आणि जंगलामध्ये गेल्यानंतर शिकारीला गेला तो अनेक प्रकारचे हिंसक प्राणी त्या ठिकाणी होते। असं करता 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 त्याची भेट एका वाघाशी झाली आणि वाघाशी आणि त्याचे युद्ध झालं। युद्धामध्ये तो मारला गेला। कोण? प्रसेन, कोणाचा भाऊ? सत्यजित राजाचा भाऊ। आणि त्यांना एक मुलगी होती सत्यभामा। बरोबर आहे का आता कथा? आणि त्या ठिकाणी तो मरण पावला, शिकारीला गेलं हे सत्यजित राजाला माहीत नव्हतं। मग ते एक दिवस घरी आल्यानंतर त्यांना हार दिसला नाही। कोणाला? राजाला। त्याला असं वाटलं हार कुठे गेला, त्यांना माहीत नव्हतं की आपला भाव घालून गेला म्हणून त्यांना शंका आली कोणावर? भगवंतावर। कारण भगवंत आले होते आणि साहजिक आहे ते, म्हणजे देव आले होते काल, भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजा आले होते, त्यांनी त्या हाराबद्दल विचारलं होतं। रोज कितीतरी टन सोनं देतो वगैरे वगैरे। त्यांनी शंका घेतली, ही गोष्ट भगवंताला माहीत पडली। भगवंताला वाटलं आपल्यावरची जी शंका आहे ती दूर करावी लागेल, म्हणून भगवंतांनी त्याचा शोध घेतला आणि शोधण्यासाठी जंगलामध्ये गेले। आता ते देव आहेत, त्यांना काय, त्यांच्याजवळ काही लोक नाही का? सगळं कसं चाललंय माहिती आहे का? हे सगळं जे करते तो कोण करते? सगळं देव करते। सगळे कामं आपल्या आयुष्यातले, आपले कर्म म्हणा, आपले काही आयुष्यातले दुःख सुख, हे सगळं आधी लिहिलं आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे। फक्त काय होतं, कर्म जर माणसाचं चांगलं असतं तर त्याच्यामध्ये बदल होतो थोडाफार, परंतु सगळं जे करतं देव करते असं समजून पुढे चला। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। सगळं देव करते। म्हणून एक दिवस देवाला वाटलं आपल्याला शोधावं लागेल। देव गेले जंगलामध्ये शोधण्यासाठी आणि त्या ठिकाणी त्यांना एक गुफा दिसली बघा। त्या गुफेमध्ये राहत होते जांबुवंत। आता हे जांबुवंत कोण होते? प्रभू रामचंद्राच्या सैन्याचे सेनापती होते। कोण? जांबुवंत। रामजन्मामध्ये हे चिरंजीवापैकी एक आहे बरं का जांबुवंत। आणि त्या जन्मामध्ये सुद्धा जांबुवंत होते आणि कृष्ण जन्मामध्ये सुद्धा जांबुवंत होते। आणि हे जांबुवंत त्या ठिकाणी राहत होते। त्यांना एक मुलगी होती जांबवंती। तो हार जांबुवंताला दिसला आणि त्यांनी उचलून तो आपल्या गुफेमध्ये नेला। देवाला ती गुफा दिसली, देव गुफेमध्ये प्रवेश झाला। प्रवेश झाल्यानंतर तो हार त्या ठिकाणी अटकवलेला दिसला। भगवंत त्याच्याकडे धाव घ्यायला लागले। जांबुवंत आडवे आले, खबरदार पुढे जायचं नाही। म्हणे आपण कोण? म्हणे मी द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण। म्हणे इथे कशासाठी आले? म्हणे तो जो हार आहे तो मला दे, कारण माझ्यावरती चोरीचा आळ आला आहे, म्हणून मला तो हार सत्यजित राजाला द्यावं लागेल। पण जांबवंत म्हणे मी तसा देणार नाही, तुम्हाला माझ्याशी युद्ध करावे लागेल, कारण माझी जांबवंती जी मुलगी आहे तिला तो मी हार अर्पण केला आहे, तिला तो आवडला, मी तसा देणार नाही। तुम्हाला जर हार पाहिजे असेल तर माझ्याशी तुम्हाला काय करावं लागेल? युद्ध। आता युद्ध का करावं लागेल याची कथा आहे। राम जन्मामध्ये सगळ्यांनी युद्ध केलं होतं आणि जांबवंतांनी फक्त सेनापती होते, पण युद्ध केलं नव्हतं, कारण ते एवढे शक्तिशाली होते की त्यांच्यासोबत फक्त देवच युद्ध करू शकत होते, दुसरं नाही। म्हणून भगवंतांनी आशीर्वाद दिला होता की पुढच्या जन्मामध्ये जेव्हा मी कृष्ण बनून येईल त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये, तेव्हा मी तुझ्याशी युद्ध करेन। बघा बरं, देव प्रत्येक वचन पूर्ण करतो बरं का। म्हणून तो वेळ जवळ आली होती, पण जांबवंतांनी देवाला ओळखलं नाही। जांबवंत म्हणे माझ्याशी युद्ध करा, म्हणे देवा म्हणे ठीक आहे तुझ्याशी युद्ध करतो, कारण वचन दिलंच होतं आधी जन्मात, ते पूर्ण करायचं होतं देवाला। हा सगळा खेळ आहे बरं देवाचा। आणि त्या ठिकाणी दोघांचं युद्ध झालं। युद्ध करता 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 घमासान युद्ध झालं। घमासान युद्ध होता 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 एकमेकांना प्रहार होऊ लागले। प्रहार करता 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 जांबवंत थकायला लागले आणि ज्यावेळेस जांबवंत थकले त्यांना असं वाटलं मला हरवणारं तर या जगामध्ये कोणीच नाही, फक्त एकच आहे। कोण? देव। म्हणून म्हणे माझ्या भगवंताचा अवतार झालाय
म्हणून थोडा वेळ थांबले आणि विचारलं, म्हणे तुमचं नाव काय? म्हणे श्रीकृष्ण. परत युद्ध सुरू झालं. परत युद्ध होता होता शेवटी जामवंत हारले. आणि तेव्हा जामवंताच्या लक्षात आलं, म्हणे हो ना, हे माझे प्रभू रामचंद्रच आहे, ज्यांनी मला वचन दिलं होतं की मी पुढच्या जन्मात तुझ्याशी युद्ध करेन. आणि प्रार्थना केली, देवा म्हणे एकदा फक्त मला माहीत आहे तुम्ही माझी कोण आहे? राम आहे. कारण मला तुमच्याशिवाय युद्धामध्ये कोणीही हारू शकत नाही. आणि प्रार्थना केली, जग में सुंदर है दोना, जग में सुंदर है दोना, चाहे कृष्ण को हो जाना, बोलो राम राम राम, बोलो श्याम राम राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम राम राम. सुंदर है दोना, चाहे कृष्ण को हो जाना, बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण को हो या राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. ब्रिज में कचुरावे, एक बेर भी लगी खावे. ओ माखन ब्रिज में कचुरावे, एक बेर भी लगी खावे. प्रेम भाव से भरी अनोखे, प्रेम भाव से भरी अनोखे, दोनों के कृष्ण को जाना. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण को हो जाना, बोलो राम राम राम, बोलो श्याम राम राम. एक पाप कंस को मारे, एक दुष्ट राम संहारे. एक पाप कंस को मारे, एक दुष्ट राम संहारे. चाहे सीताराम कहो, चाहे सीताराम कहो, या बोलो राधे श्याम, कृष्ण को या राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण को या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम.
आपलं स्वरूप दाखवलं आणि ते रामाचं स्वरूप पाहून जामवंत अतिशय आनंदित झाले. प्रार्थना केल्यानंतर देवाचं पूजन केलं, त्याला स्पर्श केला आणि देवाला सांगितलं, देवा माफ करा. अरे जामवंता, अरे मीच तुला वचन दिलं होतं की मी तुझ्याशी युद्ध करेन आणि तो प्रण मी आज पूर्ण केला. जामवंत अतिशय आनंदित झाले. पण जामवंत म्हणे, देवा हा हार तर तुम्ही घ्याच, पण माझी एक विनंती आहे. म्हणजे सांग काय, अजून काय मागणं आहे तुझं? म्हणे एकच मागणं आहे, मला एक मुलगी आहे जामवंती, तिच्याशी तुम्ही विवाह करा. देव म्हणे घरी एक आहे पहिले, आता दुसरी. देव म्हणे हरकत नाही, ठीक आहे, ते देव आहे बरं, आपण इथं आहे तर तिथं नाही, आता तर एकच भेटणं कठीण आहे म्हणून नाही दोघांचं आता कठीणच काम आहे. हे आपले कर्मच आहे, जगी जीवनाचे सार. पहिले आपण तसं कर्म झालं ना आपल्या हाती. मुलगी असलं की काढून